सततच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे जीव गुदमरतोय. मग यावर उपाय काय पाहूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मूल्यवर्धनच्या तासिकेमध्ये आपण आज पाठ बघणार आहोत, स्पर्धा की सहकार्य. आता बघा, आपण दैनंदिन जीवनात जगत असताना प्रत्येक वेळी आपल्याला स्पर्धा या गोष्टीचा अनुभव येत असतो, बरोबर आहे. पण स्पर्धा देखील दोन प्रकारची असते, निकोप स्पर्धा आणि घातक स्पर्धा. मग निकोप स्पर्धा म्हणजे काय आणि घातक स्पर्धा म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर समजलं पाहिजे. स्पर्धा हा जीवनातला एक महत्वाचा अविभाज्य असा भाग आहे. स्पर्धा नसेल तर आपण काय करायचं, किती अभ्यास करायचा, पुढे जायचं, या गोष्टीचं आपल्या मनाला काहीच गांभीर्य राहणार नाही. म्हणून स्पर्धा ही गोष्ट असते. पण त्या स्पर्धेचा जेव्हा अतिरेक होतो, स्पर्धेमुळे जेव्हा आपल्याला ताण येतो, तेव्हा त्या स्पर्धेचं रूपांतर घातक स्पर्धेमध्ये होत असतं. आणि घातक स्पर्धेमुळे काय झालेलं आहे बघा, बऱ्याच मुलांना नुकसान सुद्धा होत आहे. मला सांगा, तुम्हाला स्पर्धा आवडते का? का बरं आवडते बरं स्पर्धा? काय कारण आहे? स्पर्धेमुळे जास्तीत जास्त अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होते. आयशाने स्पेलिंग पाठ करू नये म्हणून अश्मीराने तिला सांगितलं की तू ह्या चॅनलवरचा हा मूवी लागलेला आहे, बघ बरं. मग ती मूवी बघते आणि मूवी बघण्यामध्ये तिचा वेळ जातो आणि म्हणून तिचे स्पेलिंग पाठ होत नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी आयशाचे स्पेलिंग कमी पाठ असतात आणि अश्मीराचे स्पेलिंग जास्त पाठ असतात. म्हणजे ह्या ठिकाणी अश्मीराने जी स्पर्धा केली ती निकोप स्पर्धा होती की घातक स्पर्धा? घातक स्पर्धा होती. आणि घातक स्पर्धेमुळे काय होतं बघा, आपल्यावर ताण येतो की त्यांनी केलं, मी नाही केलं, मला जमते, तिला कसं जमते, तिला का नाही जमत. ह्या गोष्टींमुळे काय होतं, आपल्यावर मानसिक ताण येतो आणि मानसिक ताणामुळे अनेक विद्यार्थी डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपण कधीही निकोप स्पर्धा ठेवावी, घातक स्पर्धा ठेवू नये. आणि त्यातही अजून एक महत्वाची गोष्ट की आपण सहकार्य वृत्तीने चाललं पाहिजे. मग सहकार्य वृत्तीने चालायचं म्हणजे काय? समजा फॉर एक्झाम्पल, आपल्या वर्गामध्ये क्षितिजला खूप चांगले स्पेलिंग पाठ करता येत आहेत आणि राजला स्पेलिंग पाठ करायला अवघड जाते. मग राज क्षितिजला म्हणतो, मी काय करू बरं, माझे स्पेलिंग पाठच होत नाही. मग क्षितिज त्याच्यासोबत सहकार्य वृत्तीने राहतो आणि त्याला सहकार्य करतो. हे बघ, स्पेलिंग पाठ करायचे ना, मग कसे करायचे? पहिले बाराखडी पाठ कर, तुझ्या लक्षात राहत नाही ना स्पेलिंग. मग इंग्रजीचे बाराखडीचे जे रूल आहेत की का साठी KA, म साठी यम किंवा पा साठी PA असे शब्द असतात की बाराखडी पहिले लक्षात ठेव आणि त्याच्यानुसार तू स्पेलिंग पाठ कर. मग राज काय करतो, घरी जेव्हा स्पेलिंग पाठ करायला बसतो तेव्हा तो बाराखडीचे नियम आठवतो आणि त्यानुसार स्पेलिंग पाठ करतो. मग राजला सुद्धा खूप चांगले स्पेलिंग पाठ होतात. म्हणजे काय झालं, इथं सहकार्य वृत्तीमुळं एकमेकांची प्रगती होते, बरोबर आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, नेहमी स्पर्धा की सहकार्य या गोष्टीमध्ये स्पर्धा जरी असली तरी आपण एकमेकांना सहकार्य करून पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. समजलं?